नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत पुण्यातील प्रसिद्ध व अगदी भरगच्च गर्दीच्या ठिकाणी असलेली पाताळेश्वर लेणी। पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील व शिवाजीनगर बसस्टँडपासून फक्त 1 किलोमीटर अंतरावर असलेलं पाताळेश्वर लेणी जेएम रोडला लागूनच एक प्रवेशद्वार आहे। जसं आपण आत प्रवेश केला की समोरच एक मोठा वृक्ष आपलं स्वागत करण्यासाठी जणू उभा आहे। त्याच्या डाव्या हाताला एक छोटंसं मंदिर आहे। तिथे दर्शन करून आपण पुढे निघताना त्या मोठ्या वृक्षाला बघतच राहावं असं वाटतं। त्याच रस्त्याने थोडं पुढे गेले की लगेचच आपल्या समोर दगडात कोरलेली लेणीचं दर्शन होतं। मंदिराच्या प्रांगणात एक भला मोठा दगडी नंदी मंडप आहे, ज्यात नंदीची मूर्ती आहे। हे पाताळेश्वराचे मंदिर एकाच मोठ्या खडकात खोदकाम करून निर्माण केलेले आहे। मंदिराच्या मध्यभागी 3 गाभारे असून मध्ये शिवलिंग व डावीकडे गणेशाची व उजवीकडे पार्वतीची मूर्ती आहे। तसेच गाभाऱ्याच्या प्रदक्षिणा मार्गात बहुतेक नंतरच बसवलेले राम लक्ष्मण सीतेची मूर्ती व समोर मारुतीची मूर्ती आहे। प्रदक्षिणा मार्ग देखील प्रशस्त आहे। मंदिराची भव्यता मनाला भारावून टाकणारी आहे। भर उन्हात देखील मंदिरातील गारवा मन प्रसन्न करतो। मंदिरात पृष्ठभागावर बरीच लहान-सहान नक्षी आपल्याला पाहायला मिळतात। भिंतींवर अनेक आकृत्या देखील आहेत। दुर्दैवाने मंदिरातील अनेक शिल्प अपूर्ण किंवा भग्न अवस्थेत आहेत। लेण्यात प्रवेश केल्यावर चौकोनी स्तंभाच्या रांगा आहेत। समोर 3 गर्भगृहे आहेत। मधल्या गर्भगृहात शिवलिंग आहे। गर्भगृहाच्या दरवाजाजवळ नक्षी कोरलेली आहे। येथे प्रदक्षिणा मार्ग आहे। गर्भगृहामागील भाग हा पुढील भागापेक्षा लहान आहे। मागच्या भिंतीला लागून काही भागात कट्ट्याचे काम पूर्ण झालेले आढळते। एका भागातील काम अर्धवट आहे। तेव्हा लेणी कशी खोदत असतील, पुढे कसे जात असतील हे लक्षात येते। ह्या लेण्यांचा थेट संबंध वेरूळातील कैलास लेण्यांशी आहे। पाताळेश्वर हे लेणे जमिनीखाली जमीन खोदून बांधण्यात आले आहे। पाताळेश्वर आणि वेरूळमधील राष्ट्रकूट कालखंडातील लेणी यात साम्य आढळते। त्या एकाच परंपरेतील ही लेणी असावीत। पाताळेश्वर लेण्याला मोठे प्रांगण आहे। प्रांगणाच्या मध्यभागी वर्तुळाकार नंदी मंडप आहे। या नंदी मंडपाचे छत प्रचंड मोठे, जाड व वर्तुळाकार कातळाचे आहे। हा कातळ स्तंभांनी पेरला आहे। त्याच्या आत आणखी एक वर्तुळ आहे। त्यावर नंतरच्या काळात ठेवण्यात आलेला एक नंदी आहे। पुण्यात आले की या पाताळेश्वर मंदिराला अवश्य भेट द्या व आजचा व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून नक्की कळवा।